नमस्कार सर्वांना, मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली होती आणि सगळीकडे वातावरण बघू शकतात, किती सुंदर असं वातावरण आहे. आता आम्ही कुठे चाललो ते जर पूर्ण बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघणं गरजेचं आहे बरं का. कारण मी स्टार्टिंगला काही सांगणार नाही आम्ही कुठे जाणार आहोत किंवा कुठे गेलेलो आहोत. तर बघू शकतात किती सुंदर असं आभाळ आलेलं होतं. वातावरण तर एवढं सुंदर झालं होतं ना तिथलं, तर बसच. तरी पण आम्हाला आहे ना इथून निघता निघता 11:30 नगरमधून निघतानाच वाजले होते. आणि म्हटलं की पाऊस येतो की काय काय माहिती, थोडीशी गजबज मनात होती. पण पाऊस काही आला नाही. येताना थोडंसं असं बुरबुर झाली होती, बट तोपर्यंत तिथं जाऊस तर काही पाऊस आला नाही. तर बघू शकतात गावाकडचं वातावरण किती सुंदर आहे ना, सगळं निसर्ग रम्य असं वातावरण आहे. आणि सगळं हिरवळ हिरवळ जवळी आहे. आम्ही याच्या आधी यायचो ना, त्या टायमिंगला आहे ना अशी हिरवळ वगैरे जास्त नव्हतीच. तुम्ही मागच्या व्लॉग्समध्ये पण कधी आपल्या पाहिलं असेल, तुम्ही जर व्लॉग बघितला असेल तर. कारण आता भरपूरसे नवीन सबस्क्रायबर पण आपले ॲड झाले आहेत, सो त्यांना माहीत नाही आहे की आपण कुठे किंवा कुठे जायचं म्हणून. हे काही व्लॉग्स त्यांनी बघितलेले नसतील. तर बघू शकतात पवनचक्क्या किती सुंदर अशा फिरत होत्या. म्हटलं चला एक आपण निसर्गाचा आनंद घेऊयात, कारण सिटीमध्ये ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या गावाकडेच पॉसिबल असतात. तर मग म्हटलं चला आज आलोच आहेत ना, तर सगळ्या वातावरणाचा आनंद लुटून जाऊयात आपण. मस्त असं एन्जॉय करूयात. जास्त शूट आणि फोटोज काढण्याऐवजी तिथलं जो नेचर होतं ना, ते खूप मनसोक्त असं एन्जॉय केलेलं आहे मी. कारण की खूप दिवसानंतर असं माइंड फ्रेश झालं होतं माझं. कारण की कंटिन्यू कामं म्हटलं की माणूस थोडंसं कुठेतरी फ्रस्ट्रेट होतं. बट त्यातून पण थोडंसं बाहेर निघायचं म्हटलं की असं थोडंसं आलं ना निवांत फिरण्यासाठी, जिथं एकांत असतो त्या ठिकाणी जर आलं तर खूप सुंदर असं फील होतं आणि माइंड पूर्ण असं फ्रेश होऊन जातं. जे काही टेन्शन असो किंवा काय, सगळ्याच गोष्टी निघून जातात. तर मग म्हटलं चला आपण चाललो आहे ना, तर आपण ही पण शूट घेऊयात. मी पूर्ण तोंड वगैरे पॅक केलं होतं, कारण की एवढे केस वगैरे सगळे वाऱ्याने उडत होते. तर बस आता फायनली आम्ही आलो आहोत आज माईंबासाठी. भरपूर दिवस झाले आम्ही आलो नव्हतो माईंबाला, आणि माझी एक विश पूर्ण झाली. त्यामुळं मला देवाला काहीतरी अन्नदान करायचं होतं, सो त्यासाठी आम्ही आलो होतो. आता तुम्ही परत म्हणता की बघून की पुढे गोणी कशाची आहे. जे काही अन्नदान असेल ते मला काही सांगायचं नाही आहे का बरं, किंवा काय कशासाठी करतो आहे आम्ही. कारण ते दान आहे ते गुपितच केलेल्या गोष्टी चांगल्या असतात. तर बघू शकतात अमावस्या वगैरे असली तर किती गर्दी असते ना. आज कुठं लांबपर्यंत काही गाड्या वगैरे नव्हत्या, नाही तर इथून स्टार्टिंगपासूनच भरपूर अशा गाड्या लागलेल्या असतात. आम्हाला वाटलं होतं की आज पण ना इथं जास्त गर्दी नसेल, पण आतमध्ये आल्याच्या नंतर बघितलं बापरे एवढी गर्दी. म्हटलं ज्या म्हणजे ऐन कोणत्याही वारी आलं तरी पण अशी एवढी गर्दी बघायला भेटतेच. म्हणजे जी काही लोकल लोक असतील बाबा, ते संध्याकाळी वगैरे येत असतील तर त्यांना ती गर्दी बघायला भेटत नसेल जास्त करून. सो आम्ही गेलो दर्शनासाठी, आणि ह्यावेळेस आहे ना खूप पुढून आमचं दर्शन झालं बरं का. कारण की बांधकाम चालू आहे त्यामुळं खूप जास्त असं लांबून लांबूनच दर्शन होत होतं. पण इथे सगळ्याच समाधीच्या तिथलं पण काम सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे खूप दिवसांनी गेलो आणि तो आनंद खूप वेगळा असतो. मला या ठिकाणी जायचं म्हटलं की खूप जास्त आनंद होतो. काय असेल माहीत नाही, कोणत्या जन्माचं नातं असेल हे मला काही सांगता येणार नाही. पण खूप सुंदर असं फील होतो, आणि इथं आल्यापासून आहे ना खूपशा गोष्टी अशा पॉझिटिव्ह होत गेल्या. आणि इथं यायला आम्ही पण कधी काही जास्त चुकत नाही बरं का. नंबरच्या पण भरपूर अशी लाईन होती. ही 2 लाईन होत्या, खालच्या साईडने एक आणि याच्या वरच्या साईडने पण लाईन होती. म्हटलं आज आपण खालच्या साईडनेच दर्शन घेऊयात समोरासमोर. म्हटलं वरतून पण होतं बाबा समाधी दिसते, पण म्हटलं चला खालून जर जवळून दर्शन भेटत असेल तर आपण घेऊन येऊयात म्हटलं दर्शन. तर इथला व्ह्यू पण आहे ना खूप सुंदर होता. आता इथे बांधकाम चालू आहे त्यामुळं सगळीकडे पाणी वगैरे पण आहे तिथे, जसं जसं बांधकाम चालू आहे तसं तसं. कारण की याच्या मागच्या ब्लॉग्समध्ये पण तुम्ही बघितलं त्यावेळेस इथं काही नव्हतं. समाधी पूर्ण साईडने, चारी साईडने म्हणजे साईडचं काही बांधकाम नव्हतं, त्यामुळं पूर्ण दिसत होतं. कोणत्याही साईडला गेलं तरी दिसायचं. आता बघू शकतात मी झूम करून तुम्हाला दर्शन दिलेलं आहे नाथबाबांचं. आणि नाथबाबांच्या दरबारात आलं की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हच होतात. आणि ह्या मार्गात जर आलं माणूस तर खरंच खूप गोष्टी आपण जेवढं कधी विचार पण केलेला नसतो त्या पण गोष्टी होऊन जातात. आणि इथून बघू शकतात, मी इथून झूम करून तुम्हाला दाखवत होते. मडीचं पण मंदिर दिसतं बरं का. तिथून जर उभं राहिलं ना त्या पॉईंटला, ते बघा झूम केल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल ते मडीचं कानिफनाथांचं मंदिर दिसत आहे. त्यानंतर थोडासा कॅमेरा ब्लर झाला माझा,
सो म्हटलं चला अजून जास्त झूम करून दाखवूयात. ते आता मढीचं मंदिर आहे आपलं. आणि इकडून मधून शॉर्टकटने घाटातून रस्ता आहे बरं का. आणि अमावस्याच्या दिवशी तर पूर्ण फुल असतो, पूर्ण रांगाच रांगा दिसतात डायरेक्टली, म्हणजे कुठं असं मध्ये गॅपच दिसत नाही. त्यानंतर इथं मस्त असं दर्शन वगैरे घेतलं. जे काही आम्हाला अन्नदान करायचं होतं जिथं होतं तिथे देऊन आलो होतं आम्ही. त्यांचं जे अन्नदानासाठी ऑफिस होतं तिथे देऊन आलो, कारण की आम्ही पण पहिल्यांदाच देत होतो, त्यामुळे आम्हाला पण एवढी काही जास्त आयडिया नव्हती कुठं द्यायचं किंवा काय. मग आम्हाला पण भरपूर असं विचारायला वगैरे लागलं. मग सो त्याच्यातच जास्त टाईम गेला आमचा. बघू शकतात हा जो रोड आहे ना तो पूर्ण फुल होतो. आणि याच्या खाली पण आहे ना मंदिर आहे. तर आता ते कशाचं आहे मला पण एवढं काही सांगता येणार नाही बरं का. माझ्या तरी मते ते महादेवाचंच मंदिर आहे. ते दर्शन वगैरे घेतलं आम्ही मस्त तिथे, थोडंसं आनंद घेतला वातावरणाचा. आणि मग गेलो प्रसादाच्या लाईनला. खूप दिवसानंतर आलो होतो. म्हटलं चला आज तरी आपण आहे ना प्रसाद खाऊन जाऊयात. नंबर तर भरपूर जास्त होते, पण म्हटलं चला आज सुट्टीच आहे आपल्याला, आपण फ्री पण आहोत असं पण, तर आपण प्रसादाचा आज आहे ना लाभ घेऊन जाऊयात. तर इथे अशी सोय आहे की आपण प्रसाद घ्यायचा, आपले ताटं आपण स्वच्छ धुवायची आणि मग तिथे द्यायची. तर इथं मस्त असं बटाट्याची भाजी, राईस आणि बुंदी, इतकी सुंदर टेस्ट होती ना त्याची तर बासच. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही आलो इकडं शॉपिंगसाठी. मला धागा वगैरे पण घ्यायचा होता हातात बांधण्यासाठी, आणि छोट्या मोठ्या वस्तू पण बघायच्या होत्या काही. पण मला तिथे काही जास्त भेटल्याच नाही जसं मला पाहिजे होतं. मी जसं माइंडमध्ये होतं ज्या गोष्टी बघितल्या तशा काही मला भेटल्या नाही. सगळे दुकानं वगैरे आपण शोधले, पण तिथं काही भेटलंच नाही आम्हाला. त्यानंतर मग इकडून निघायची तयारी चालू झाली आमची. म्हटलं चला पाऊस यायच्या आता आपण लवकर जाऊयात, नाही तर पाऊस आला तर परत आपले 1-2 तास तर असंच निघून जाईल. सो आजचा जो व्लॉग होता तो असा होता. कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला हक्काने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या.